नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। साहित्य काय काय घ्यायचं? ताई दादांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला रेसिपी समजणार नाही, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की रेसिपी पूर्ण बघा। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्वस फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 8-10 मिरच्या घेतलेल्या आहे, अशा बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, धुवून पुसून असा व्यवस्थित पाले त्याचे काढून घेतलेले आहेत। इथं मी लसण घेतलेला आहे, 4 ते 5 कुड्या घेतलेल्या आहेत, त्याच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे। इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि डाळ्या पण तेवढ्याच घेतलेल्या आहेत, बराबरीला अर्धा किलो। आता या डाळ्या आणि शेंगदाण्यांना आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। मुरमुरे घेतलेले आहेत इथं मी 1.5 किलो। यांना मुरमुऱ्यांना गाळून घेतलेलं आहे स्वच्छ। आता कढईमध्ये तेल गरम ठेवलेलंच होतं, शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। आता अशा पद्धतीने मी शेंगदाणे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत, कारण डायरेक्ट टाकले ते तेलाचे शिंतळे अंगावर उडतात, म्हणून असे थोडे थोडे करून मी शेंगदाणे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत। आलटून पलटून घेतलेले आहेत शेंगदाणे अशा पद्धतीने। आता इथे हे शेंगदाणे तयार झालेले आहेत तळून। आता आपल्याला एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत, मस्तपैकी असे लाल होऊ द्यायचे आहेत आणि मग काढायचे आहेत। आता डाळ्या टाकून घ्यायच्या आहेत, त्या पण व्यवस्थित आलटून पलटून घ्यायच्या आहेत मस्तपैकी आणि थोडासा असा लालसर कलर आला की मग ह्या डाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तेलामध्ये। इथं झालेल्या आहेत करून, आता ताटात काढून घ्यायच्या आहे। डाळ्या पण काढून घेतलेला आहे। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, अंगावर शिंतळे उडू नये म्हणून त्याच्यावर ताट ठेवून दिलेला होता। अशा पद्धतीने कढीपत्ताही तळून घेतलेला आहे। मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या, आता ह्या पण अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत, त्याही काढून घेतलेल्या आहेत ताटामध्ये। लसण पण टाकून घेतलेला आहे तेलामध्ये, चांगला फ्राय करून घेतलेला आहे मस्तपैकी, लालसर होईपर्यंत करून काढून घेतलेला आहे। आता ताटामध्ये लालसर होऊ द्यायचं आहे लसण मस्तपैकी, मग त्याला काढून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आता तळून झालेलं आहे। इथं 2 स्पून जिरं, 2 स्पून बडीशोप, 2 स्पून मस्टर्ड सीड टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रामबंधूचा 1 पुडी मसाला टाकून घेतलेला आहे। 2 स्पून हळद टाकून घेतलेली आहे। 2-3 स्पून चटणी टाकून घेतलेली लाल। आता तेलामध्ये त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या मुरमुऱ्यांमध्ये हे सारण टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी। मुरमुऱ्यांमध्ये आपण जेव्हा हे सारण टाकतो तेव्हा हे तळाशी लगेच चाललं जातं, म्हणून मी एका हातानेच त्याला मिक्स करायला सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या हातात कढई आहे, हे सारण आता टाकून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। इथं मी मुरमुऱ्यांना मस्तपैकी हाताने पण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण तळून शेंगदाणे, डाळ्या आणि कढीपत्ता, मिरची हे सर्व काढलेलं होतं ते सारण आता या मुरमुऱ्यांमध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे। टाकून घेतलेलं आहे। परत आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित, मिक्स करून चांगले व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला।
एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मुरमुरे आणि ह्या वस्तू आपण तळलेल्या टाकलेल्या आहेत या अशा पद्धतीने सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे इथं मस्तपैकी। आता याच्यामध्ये आपल्याला फरसाण टाकायचं आहे आपल्याला या मुरमुऱ्यांमध्ये। थोडं मिठाची गरज होती म्हणून मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार, परत मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला फरसाण टाकून घ्यायचं आहे। फरसाण घेतलेलं आहे, बारीक फरसाण आहे आणि लसणी शेव घेतलेली आहे बारीक, ती टाकून घेतलेली आहे। आता परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी हे मुरमुऱ्यांमध्ये टाकून सर्व मुरमुरे एकजीव करून घेतलेले आहेत, मिक्स करून घेतलेले आहेत। हा चिवडा इथं तयार झालेला आहे मुरमुऱ्यांचा। खूप छान चिवडा आलेला आहे मस्तपैकी। बघा किती छान चिवडा आलेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। काय फक्त मसाला टाकलेला आहे रामबंधूचा आणि वरून हळद आणि चटणी मीठ असं टाकलेलं आहे, तरी पण खूप छान कलर आलेला आहे। खायला पण खूप छान लागतोय चिवडा। तुम्ही करून बघा, रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। ऑलरेडी हा तयार झालेला आहे चिवडा। मी दीपावली निमित्त सर्व फराळाची रेसिपी टाकत आहे, ते तुम्ही नित्यनेमाने बघा मस्तपैकी। याच्यामध्ये तुम्हाला शिकायला पण मिळेल आणि रेसिपी कशी बनवायची हे तुम्हाला समजेल पण। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।